नोटीस न देता खोक्याचं घर पाडलं हे कुणाच्या दबावाखाली होतंय? देशमुख हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न. खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांचा आरोप. सुरेश धस यांच्याकडून ढाकणे कुटुंबियांना उपचारासाठी मदत करण्याचं आश्वासन. अतिशय रानटी आणि चुकीच्या पद्धतीनं मारहाण झाली. सतीश भोसलेवर कारवाई होणार. धस यांची ढाकणे कुटुंबियांना ग्वाही. औरंगजेब क्रूर शासक होता. फडणवीसही तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. फडणवीसांना औरंगजेब म्हणणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न. मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ. काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांना जागा दाखवेल. फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर. हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा व्यवस्था वाढवली. कबरीच्या प्रवेशद्वारावर एकच व्यक्ती प्रवेश करेल असं बॅरिकेटिंग. मुख्य दरवाजाही पोलिसांकडून बंद. पुण्यात औरंगजेब समजून बहादूर शाह जफरचा फोटो जाळला. पतित पावन संघटनेच्या आंदोलनातील प्रकार. औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी केलं होतं आंदोलन. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव चर्चेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी. भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न. अजितदादांच्या राष्ट्रवादीत विधान परिषदेसाठी 75 इच्छुकांचे अर्ज. उमेश पाटील, झिशान सिद्दीकी यांची नावं आघाडीवर. मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांचंही नाव चर्चेत. अजित पवार आणि तटकरेंमधील चर्चेनंतर नावाची घोषणा होण्याची शक्यता. 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यानं बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची आत्महत्या. वेतन मागितल्यावर गळफास घे असं उत्तर दिल्याचा मृत धनंजय नागरगोजे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख. कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न. खोट्या तक्रारी करून घरी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवत असल्याचा आरोप, तर निराधार आरोप होत असल्याची नितीन पवार यांची प्रतिक्रिया. माजी खासदार भास्करराव खदगावकर आणि सून मिनल खदगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. 23 तारखेला अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. खदगावकर भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेहुणे. सम्या सम्या मैफिलीत माझ्या अभिनेते समीर चौगुले यांचा 2 तास एकपात्री प्रयोग हाऊसफुल. बोरिवलीतल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगला प्रयोग. अमेरिकन पॉडकास्टवरील मुलाखतीत पंतप्रधान मोदींचं रशिया युक्रेन संघर्षावर भाष्य. ही वेळ युद्धाची नाही. युक्रेन आणि रशियानं एका टेबलवर येऊन चर्चा केल्यावरच समस्या सुटेल. मोदींचा पुतीन आणि झेलेन्स्कींना सल्ला.